नमस्कार, मी प्रज्ञा. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहे बेसन घालून कोबीची भाजी. शक्यतो मुलांना कोबी काही आवडत नाही, पण जर का बेसन घालून अशी केली भाजी तर ते नक्कीच खातील. इथे मी घेतलेला आहे 1.5 पाव कोबी. याला स्वच्छ धुवून चाळणीमध्ये पाणी नितळत ठेवलं. आणि यासाठी लागणार आहे 1 कांदा, 2 हिरव्या मिरच्या, आलं लसूण मी ठेचून घेतलं आणि मूठभर कोथिंबीर. आणि सुक्या मसाल्यांमध्ये लागणार आहे चिमूटभर हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, हे काश्मीरी लाल मिरची पावडर मी घेतलं, आणि गरम मसाला, 1 वाटी बेसन. आणि फोडणीमध्ये लागणार आहे हिंग, जिरं आणि मोहरी. आता इथे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं. या भाजीसाठी तेल जरा जास्तच लागतं. मी 3 ते 4 पळी तेल घेतलं. तेल गरम झाल्यावर जिरं आणि मोहरी याच्यामध्ये घालून घेतली. छान तडतडल्यानंतर याच्यामध्ये कांदा घालायचा. कांदासुद्धा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा. आता याच्यामध्ये हिंग घालायचं. हिंग घातल्यानंतर हिरवी मिरची आणि आलं लसूण ठेचून घेतलेलंसुद्धा घालायचं आणि ते छान परतून घ्यायचं. जर का माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगा मला. मिरची आणि आलं लसूण झाल्यानंतर याच्यामध्ये हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घालून घ्यायचा. गरम मसाला, लाल तिखट चांगलं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये कोबी घालायचा आणि याला छान मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं, मिक्स करायचं. आणि आता याला आपण 1 मिनिटभर परतवून घेऊ. थोडं पाणी शिंपडायचं म्हणजे कोबी खाली लागणार नाही. झाकण ठेवून याला 2 मिनटं वाफ काढून घ्यायची. 2 मिनटानंतर याच्यामध्ये आपल्याला बेसन घालून घ्यायचं आहे. 2 मिनटं झाले. आता आपण बेसन घालून घेऊ. बेसन थोडं थोडं करून घालायचं, एकदम घालायचं नाही. आता याला मिक्स करू. चांगलं मिक्स करायचं. परत थोडंसं बेसन याच्यामध्ये घालावं लागेल. घालून घेते आणि परत मिक्स करायचं. अशा पद्धतीने जर कोबीची भाजी केली तर मुलांना नक्कीच आवडेल. माझे मुलंसुद्धा बेसन आणि कोबीची भाजी आवडीने खातात. तुम्हीही करून बघा. मला सगळं बेसन इथे काही लागलं नाही, थोडं उरलं. तुम्हीही करून बघा. आता याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि याला 3 ते 4 मिनटं वाफ काढून घ्यायची. अशा पद्धतीने आपली कोबीची भाजी तयार झाली. खूप चविष्ट अशी लागते ही भाजी. तुम्ही नक्की करून बघा. 3 ते 4 मिनटानंतर बघा किती छान रंगसुद्धा आलेला आहे भाजीला आणि छान शिजलीसुद्धा आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तयार आहे बेसन घालून कोबीची भाजी. हा टिफिनसाठी सुद्धा एक छान ऑप्शन आहे. तुम्ही नक्की करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.